मॉर्निंग गाईज आणि सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आपण फार्मेट्स मार्केट जायला रेडी आहोत. सो हे आज आपले केक्स रेडी झालेले आहेत. सर्व चॉकलेट मावा सगळे केक्स घेतलेले आहेत आणि चला जाऊया आपण मार्केटला, गाडी रोड करूया. इतका सुंदर प्रवास आहे सकाळचा, छान वेदर आहे 6 वाजताचं आणि इतकं मस्त वाटतंय ना, खूप छान वाटतंय. आपण पोहोचलोय आपल्या फार्म हाऊस मार्केटला आणि आपण स्टॉल लावणं पण चालू केलेलं आहे. मिलेट डेट्स अँड वॉलनट केक, कॉफी केक, ऑरेंज केक, नंतर पेरू केक. त्यानंतर गौरी आपल्याला स्टॉल लावायला मदत करते. ब्राउनीज आहेत आणि स्टॉल लावता ना एक गमतच झाली, लगेच कस्टमर आले. सो वी स्टार्टेड द सेलिंग केक्स आणि केक्स पूर्णपणे लावून झाल्यावर आपला स्टॉल हा काहीसा असा छान आणि कस्टमर्स चालू झाले होते. सो एक ती गंमत चालू झालेली होती की कस्टमर्स हळूहळू येत होते आणि आमचे केक्स जात होते. ते बघायला पण छान वाटत होतं आणि विकायला पण खूप छान वाटत होतं. काही कस्टमर्स असेही होते की जे स्वतः केक निवडत होते आणि स्वतः म्हणजे ती सवय झालेली असते आणि पाऊसही येत होता. सो मी तुम्हाला ना तोपर्यंत छान मार्केट फिरवतो. हा आहे आपला संत्र्याचा स्टॉल. इथे मस्तपैकी सकाळी फ्रेश मॉर्निंगला संत्र्याचा ज्यूस, मोसंबीचा ज्यूस, हे आमच्या बाजारातली छान ताजी ताजी काकडी, ताजी ताजी शिमला मिरची, टमाटर, दोडका. तुमच्या मार्केटमध्ये नुसतंच भाज्या नाही मिळत, तर छान चिवडा, नंतर प्रेग्नन्सीमध्ये चालणारे हे डिंकाचे लाडू, त्यानंतर शंकरपाळे आणि त्यानंतर मस्तपैकी चटण्या. हे बघा, गरम मसाला, चिकन मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मिरचीचा ठेचा आणि ही शेंगदाण्याची सोलापुरी चटणी आणि हे आमचे वाटण असतं छान त्यामध्ये. रस्सा भाजीसाठी व्हेज आणि नॉन व्हेजसाठी छान. आणि मस्तपैकी फ्रुट्स पण मिळतात आमच्या इथे. आंबा आहे, पेरू आहे, लिची आहे, ऑरेंज आहे. हे आहे आमचे मित्र श्री अभिषेक साहेब, प्रचंड बिझी असतात. शेंगदाणे, फुटाणे, चणे असं मस्त की तिथे आमचे इथे मखाने मिळतात मस्त. आणि त्यानंतर अंजीर आहे, ड्रायफ्रुट्स आहेत सर्व. सकाळचे 11 वाजले आहेत आणि कस्टमर्स आहेत आत्ताही. आणि आज तुम्हाला मी सांगणार आहे की माझा टोटल केक्स किती विकले गेले. सो तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. काही आमचे कस्टमर चालूच होते जे रेग्युलर्स होते. सो आता वाजल्या दुपारच्या जवळजवळ 12:15 आणि आता आपण फार्मर मार्केटची सिच्युएशन बघूया. आता माझ्या स्टॉलवरती जी सिच्युएशन आहे ती, माझ्या स्टॉलवरती इथे जिथे सकाळी ज्या वेळेला इथे ब्राउनीज होत्या त्या सगळ्या ब्राउनीज आता संपलेल्या आहेत. आता परत आता हा सेकंड हाफ चाललेला आहे संध्याकाळी एक साधारण 8-9 वाजतापर्यंतचा. तर आत्ता वाजलेले दुपारचे 4 आणि आपण आत्ता केकची पोझिशन काय आहे ही जाणून घेऊ. मिलेटचे बिस्कॉफचे केक उरले आहेत 4. मिलेट डेट्स अँड वॉलनट थोडेसे आहेत आणि आईस्क्रीम फालुदा पण एक साधारणतः 11 उरलेले आहेत. जे केक आता संपलेले आहेत पूर्णपणे तो आहे होलवीट मावा, जो इथे होता तो संपला आहे. त्यानंतर ब्राउनी संपलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चॉकलेट केकही एकच उरलेला आहे. सो हा आता दुपारी 4 वाजतापर्यंतचा रिपोर्ट आहे आपला. हा डेट्स अँड हा आईस्क्रीम फालुदा आहे ज्वारी नाचणीचा. त्यानंतर हा डेट्स अँड वॉलनट आहे, तो कॉफी आहे मॅम 120ला कुठलाही केक. त्याच्यानंतर हा पेरू केक आहे, आईस्क्रीम फालुदा. मला पण छान आहे, म्हणजे मी पण खाऊन बघितलं, एवढा सॉफ्ट वाटला ना. 120ला गव्हाचा आहे मॅम, गुळातला. आणि ज्वारी नाचणीचं हा डेट्स अँड वॉलनट. ओके मॅम. मॅम तीच आहे, मग सेलिंग तीच प्राईस आहे. नाही मॅम, सेलिंग प्राईस तीच आहे. सगळे गव्हाचे आणि मिलेटचे गुळातले आहेत. हो, कॅशियर तिकडे आहे. दे का त्यांना, गौरी दे का. हो, येस येस येस. Received 240 rupees on Google Pay for business. त्यावरती नंबर आहे माझा. Received 120 rupees on Google Pay for सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण आता माझ्याकडे जे केक उरले आहेत आपण त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन ठेवू की हे किती लवकर संपतात ते.
नियर टू क्लोजिंग. संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आपण जाणून घेऊया आता की किती केक आपण विकले आहेत. सो आपल्याकडे आत्ता काउंटरवर आहे 63 केक्स आणि सगळे मी आणले होते 200. सो ऑलमोस्ट 137 केक्स आपण विकलेले आहेत. सो दॅट इज अ व्हेरी बिग अचीवमेंट फॉर अ डे. आणि आता सो फायनली आम्ही पॅकिंग स्टार्ट केलेली आहे. स्टॉल पूर्ण वाइंड अप केलेला आहे अँड वी आर गोईंग टुवर्ड्स अवर होम. पुन्हा भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. थँक्यू सो मच.